सर्वजण लक्ष द्या. आपलं आन्सर 164 आलेलं होतं आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप होते आपले +82 होता. आता सर्वजण इकडे लक्ष द्या. सर्वांचा आन्सर तुमच्या अबॅकस टूलवर 164 असेल आणि त्याच्यामध्ये +82 करायचं आहे. तर 80 इज नॉट डायरेक्ट अवेलेबल. तर लगेच आपल्या ब्रेनला आता विचार आला पाहिजे, कारण आपण मॅच्युअर्ड आहेत, की मला तिथं काय करायचं, -2 करावा लागणार आहे. म्हणजे मला नेक्स्ट हाऊस वापरावा लागणार आहे. पण प्लीज इकडे लक्ष द्या, मी काय सांगतो. +80 साठी याला म्हणतात कॉम्बिनेशन. तुम्ही इथं लिहू शकतात कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन तुम्ही ना COM जरी केलं तरी कॉम्बिनेशन. आणि मग कंसात तुम्ही असं लिहू शकतात +80 इज इक्वल टू, इकडे लक्ष द्या, +80 इज इक्वल टू -20 +100 +100. आणि पुन्हा परत प्लीज इकडे लक्ष द्या. पुन्हा कॉम्बिनेशन आलं की तुम्हाला पुन्हा परत इथे एक फॉर्म्युला लिहावा लागणार आहे की -20 इज इक्वल टू +30 मायनस सॉरी +30 -50. हा कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला पण तुम्हाला इथे लिहावा लागेल, कारण याच्यासाठी आणि असा ॲरो देणं, इकडे लक्ष द्या, असा ॲरो देणं की मला कॉम्बिनेशन यूज करावं लागणार आहे +80 साठी, म्हणून +80 करायचं आहे मला. +80 साठी मला -20 करावं लागणार आहे, पण -20 पण तिथे अवेलेबल नाहीये. आणि म्हणून -20 साठी मला काय करावं लागतंय, -20 इज इक्वल टू +30 -50. तेव्हा -20 होतो. आणि पुन्हा परत मला +100 तर करायचाच आहे. केला असेल तुम्ही सर्वांनी, केला असेल. आणि पुन्हा परत मला +2 साठी इन हाऊस फॉर्म्युला, इन हाऊस फॉर्म्युला, इन हाऊस फॉर्म्युला इज, आणि पुन्हा परत इन हाऊस फॉर्म्युला, +2 इज इक्वल टू -3 +5. आणि म्हणून मग तुम्हाला आन्सर येईल की आन्सर, व्हॉट इज द आन्सर, आन्सर इज आन्सर इज आन्सर इज 246. इट इज आन्सर. पुन्हा परत +82. मग हे कुठपर्यंत चालेल, जोपर्यंत आन्सर 820 येत नाही. प्लीज इकडे लक्ष द्या. जोपर्यंत आन्सर 820 येत नाही तोपर्यंत प्रत्येक स्टेप प्रत्येकाला सांगतो एक्सप्लेन करता आली पाहिजे. म्हणजे किती सांगितले मी आता, किती सांगितले, 2 टेबल 5 पेक्षा लहान डिजिट कुठलेही अंक घ्या तुमच्या तुमच्या पद्धतीने. 4 कलरच्या तर पेन असल्याच पाहिजे. जर तुम्ही 1 लाख रुपये खर्च केलेत तर, केले नसतील तर तुम्ही एकाच पेन्सिलवर रगडाल. मग ते लगेच तुझ्या लक्षात येईल सबमिशन मध्ये. ज्यांनी 1 लाख रुपये खर्च केले नाही ते अजून पेन्सिलवरच रगडत असतील, एका पेन्सिलवर. पण ज्यांनी 1 लाख रुपये खर्च केले तर त्यांच्या घरात कमीत कमी 5, 6, 10 कलरचे पेन आता येऊन गेले असतील. प्रेझेंटेशन, टीचर, तक्ते बनवणं, प्रेझेंटेशन बनवणं, ड्रॉइंग बनवणं, एक्सप्लेन करणं, स्वतःला एक्सप्लोअर करणं, हे अंगात आलं असेल असं मी समजतो. कारण तुम्ही खूप मोठा खर्च केला याच्यासाठी. तर हे झालं असेल असं. रिव्हॉल्युशन म्हणतात त्याला, परिवर्तन. परिवर्तन तुमच्यामध्ये आलं असेल, मी समजून चालतो. आणि ते निश्चित आलं पण पाहिजे. ओके ना. कारण आपण ब्रेन ट्रेन या ब्रँडिंग बरोबर टीचर ट्रेनिंग करतोय. आपण 3 दिवसामध्ये एका लेवलचं ट्रेनिंग नाही करत आहे. आपण 2 महिन्यापासून दडत बसलेलो आहेत. तर मात्र तेवढं रिव्हॉल्युशन तुमच्या अंगात आलं असेल, मी असं समजून चालतो. सो पुन्हा परत एकदा, मी 2 सबमिशन दिले, पण मला माहिती आहे किती जण प्रामाणिकपणे करतील. उद्या 9:30 पासून जर सबमिशन चालू होईल तर परवा 9:30 पर्यंत सबमिशन येत राहतील ग्रुपमध्ये. म्हणून उद्या लाईव्ह क्लासमध्ये मी असा मुका बसेल इथं आणि माझ्या समोर बसून सर्वजण दिलेल्या टाइम मध्ये लिहितील आणि लगेच मला कलर फोटो टाकतील माझ्या समोर बसून. आलं लक्षात. आणि ज्यांना जमलं नाही ते 12 वाजेपर्यंत माझ्याबरोबर दडण बलत बसतील. हे उद्याचा टास्क आहे. ओके, क्लिअर आहे. सो आता खऱ्या अर्थाने लर्निंग टाइम इज ओव्हर. तरी पण उद्या आपण 9:30 भेटू. 9:30 तर 9:45, 15 मिनिटं माझी बडबड, मला बडबड करायची सवय. माझ्या बहिणी दिसल्या की मला मुद्दाम सर्वांना, हे बघा, मास्तर हा अंगात असला पाहिजे, मास्तरकी ही अंगात आलीच पाहिजे. माझे काम आहे प्रत्येकाला वळण म्हणता ना ते, वनिता ताई बोलतो की थांबा जरा माईक ऑन नका करू. सो सांगण्याचा अर्थ असा आहे की आपण
जेव्हा ब्रेन ट्रेन या ब्रँड बरोबर टीचर बनतोय, तेव्हा वेल आणि गुड क्वालिफाईड आणि गुड अंडरस्टँडिंग असलेले, वेल एक्सप्लेन करता येईल आपल्याला, भावी पिढी भारत महासत्ता बनणार आहे याची तयारी चालू झालेली आहे. लक्ष द्या. आणि म्हातारपणी तरी कोणाला तरी सांगता आलं पाहिजे की मी एक सिलेदार होते, माझा पण याच्यात वाटा आहे, मी पण कोणाला तरी घडवलंय, माझा पण कोणीतरी एक विद्यार्थी IPS झालाय, माझा पण विद्यार्थी कोणी सायंटिस्ट झालाय, माझा पण विद्यार्थी कोणी शिक्षक झालाय, माझा एक विद्यार्थी सफाई कर्मचारी झालेला आहे आणि त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे, कारण त्याला मी शिकवलंय की सफाई कर्मचारी जरी असला तरी किती इमानदारीने राष्ट्रसेवा करायची. असं ब्रीद आपल्याला म्हातारपणी मिरवता आला पाहिजे. जॉब हा हलका भारी कुठलाच नसतो आयुष्यामध्ये, पण तो किती आपण ठासून आणि किती रुबाबाने करतो ना, याच्यावर आपलं यश अपयश सर्व अवलंबून असतं. आपण किती ठासून, किती रुबाबाने, किती त्याला मजेशीर, किती एन्जॉय करत त्याला आपण रोल प्ले करतो, पॅशनेटली रोल प्ले करतो, ड्युटी म्हणून नाही. रोल प्ले केला पाहिजे पॅशनेटली. मी माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये जातो, जेव्हा मला 1 लाख रुपयाच्या आसपास पगार भेटतो, तेव्हा मी 10 लाखाचं काम केलं पाहिजे महिन्याला. मी काय सांगतो, मला जर 1 लाख रुपये पगार मिळत असेल तर मी 10 लाखाचं काम केलं पाहिजे. तर मला कोणीतरी 1 लाख देण्यासाठी मला माझं वेलकम करेल गेटवर. नाहीतर म्हणतील याला हा नाही आला तर बरा होईल, हा नाही आला तर बरं आहे, असं म्हटलं जातं. पुन्हा परत सांगतो. म्हणून आपण प्रत्येकाने असं आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाने रोल प्ले करताना, जेव्हा आपण 2,000 3,000 रुपये पालकांचे घेतो, तेव्हा पालकांनी सांगितलं पाहिजे, वाव, ग्रेट टीचर, येस, समाधान वाटलं बाबा यांच्याकडे आम्हाला पोलं पाठवून. अशी भावना, असा समाजातून प्रतिक्रिया आल्या पाहिजे, हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि त्याच्यासाठी आपण खूप आधी दळण दळलेलं पाहिजे, खूप मेहनत केली पाहिजे. मी पहिल्यापासून सांगतोय, संघर्ष केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय म्हणतात ना, की पैलू पडत नाही. आणि पैलू पडण्यासाठी स्वतःला पुन्हा परत तेच येईल, पुन्हा परत तेच बोलणं येईल, पुन्हा परत स्वतःला संघर्षात, म्हणजे मेहनतीमध्ये, स्ट्रगलमध्ये, प्रॅक्टिस, 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 मॅन मेक परफेक्ट. सो ओके, आजचा लर्निंग पार्ट इथं थांबला, पण मोठी एक महत्वाचं होतं, मी शेवटपर्यंत सांगितलं होतं सर्व ताईंना थांबा, तरी पण ज्या ताईंना घाई होती त्या निघून गेल्या. पण लक्ष द्या, नवीन बॅच मधल्या सर्व ताई असतील, सर्व ऐकत असतील, इकडे लक्ष द्या. आपण थोडंसं 2 मिनिटं घेतो हक्काच्या, इकडे लक्ष द्या. आपला आपण एक 2-3 तारखा ठरवल्या होत्या. जेव्हा आपण हा प्रोग्राम आपण रन करायला सुरुवात केली, तेव्हा आपण 9 किंवा 16, एक आठवडा इकडे-तिकडे आपण असं गृहीत धरून सर्व चाललं होतं आपलं. लक्ष द्या. पण याच्यामध्ये काही टेक्निकल अडचणी येतात किंवा टेक्निकल अडचणी म्हणजे फायनान्शियलीचा काही प्रॉब्लेमच नाही. तो काही मुद्दा नाही. वी आर द वेल सर्व ऑर्गनाइज आपण सर्व केलेलं असतं. पण मुद्दा असा आहे की टेक्निकल अडचणी अशा आहेत की अ, आपण ज्या काही हॉलमध्ये नेहमी प्रोग्राम घेतो, आपण ज्या काही कॉलेजेस बरोबर बोलून किंवा त्यांच्याकडनं मॅनेजमेंटकडनं जे रिक्वेस्ट बोलून आपण हॉल घेतो, त्यांच्या पण काही अडचणी असतात. काही सुट्ट्यांचे दिवस असतात, काही त्यांच्या ॲडमिशनचे दिवस असतात, पुन्हा परत त्यांचे काही रिनोव्हेशनचे कामं होतात. असे 2-3 ठिकाणी आपल्याला अडचणी आल्या. एका ठिकाणी रिनोव्हेशन चालू आहे, एका ठिकाणी ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे, त्यांचा सर्व फायलिंगचा पसारा पडलेला आहे. आणि मग शेवटी आपण असं ठरवलं की तुम्ही सांगा की काय. तर आपल्याला 2 तारखा भेटलेल्या आहेत. इकडे लक्ष द्या. 2 तारखांमधली 2 तारखा आहेत आपल्याला, 30 तारीख नाही तर 7 तारीख. लक्ष द्या सर्वजण. 30 जून किंवा 7 जुलै. इकडं लक्ष द्या. तर हे का आधी सांगतोय, हे उद्या आपण फायनल ठरवणार आहेत. कारण मला पण त्यांना समोरच्यांना चेक देऊन ठेवायचा आता. आता आपण पण कुठं आलोय बाबा, चेक घ्या म्हणजे ते फायनल होतं. मग त्यांची पण जबाबदारी की त्या दिवशी आपल्याला हॉल त्यांनी खाली करून द्यायचा. त्यांचे किती महत्वाचे कामं असले, त्याच्या किती फायली पडलेल्या असल्या तरी त्यांनी त्या दिवशी आपल्याला तो खाली करून द्यायचा. त्यांची पण जबाबदारी असते. तर पुन्हा परत मी उद्या याच्यावर बोलेल. 7 किंवा 30 जून. लक्ष द्या, मला 30 जूनला रविवारच आहे का, लक्ष द्या. 30 जूनला रविवार आहे आणि 7 जुलैला पण संडे आहे. म्हणजे तारखा बरोबर आहेत. लक्ष द्या, मी उद्या याच्यावर बोलेल तुमच्या क्लासमध्ये शेवटी. पण का विचारतोय, कारण तुम्हाला बऱ्याच ताईंना बाहेर गावाहून इथं यायचंय. पुन्हा परत कोणाचं काही लग्न असतं, कोणाचं काही सुख-दुःख असतं, कोणाचा हळदीचा प्रोग्राम असतो. पावसाळा म्हटला तरी आजकाल लग्न होतात. हे सर्व जे काय आहे,
ते ठरवून आपण 30 किंवा 7 ही तारीख आपली आहे. आपला प्रोग्राम असतो 1 ते 4. ते पण सांगून ठेवतो तुम्हाला, 1 ते 4. कारण काही ताई लोक बाहेर गावून यायचं असतं, पुण्याहून, सोलापूरहून, पालघरहून, मुंबईहून. मग त्यांना कमीत कमी सकाळी निघाल्या तर 1, 12:30, 1 पर्यंत त्या आपल्या कार्यक्रमाच्या स्थळी येऊ शकतात, 5 तासाचं ट्रॅव्हल करून. पुन्हा परत ते 4 वाजता निघाल्या तर रात्री 10, 11 पर्यंत त्यांना पुन्हा परत त्यांच्या जागेवर त्यांना पोहोचता येतं. हा एक मुद्दा आपण सेट करून, आपल्याकडे 2 तारखा अवेलेबल झालेल्या आहेत त्यांनी आता जे काय आपल्याला सांगितलं. आणि म्हणून मी एकदा काय होतं ना, की हे आता कुठेतरी आपल्याला क्लोज लूपला जावं लागेल. म्हणून 30 जून आणि 7 जुलै, तर ह्याच्यापैकी जी तुम्ही सर्वजण सांगाल उद्या, ती आपण तारीख ठरवून त्या तारखेचा आपण चेक त्यांना देऊन टाकणार आहोत. ओके. मग त्याच्यानंतर आपल्याला वेळ आहे. 30 तारीख म्हटली तरी वेळ आहे, 7 तारीख म्हटली तरी वेळ आहे. मग तोपर्यंत आपलं पुढचं पण मल्टिप्लिकेशन चालू राहील, ऍडव्हान्स लेवलचं डिव्हिजन चालू राहील. त्याच्यानंतर आपल्याला वेळ भेटला तर आपण त्याच्यानंतर वेदिक मॅथ पण सुरू करू. मधला कधीतरी वेळ भेटला तर रुबिक क्यूब पण सुरू करू. जर तुम्ही नाशिकच्या ताईंना कोणाला जरी खरोखर 1 लाख शिकलेल्या भरलेले अप्रोचमध्ये असतात, तर कालिका माता मंदिरमध्ये येऊन तुम्ही टीचर पण झाल्या असत्या 4 दिवसात. त्याच्यामुळे 15-20 ताईंना मला थांबवावं लागलं, की तिथं बसायला जागा नाहीये. ती गोष्ट वेगळी आहे, तुम्ही येऊ नका. मी बाकीच्या ताईंना येऊ दिलं नाही त्याच्यासाठी. तिथं त्या ताई खूप घाई करत होत्या. तो पण एक पार्ट वेगळा आहे, बाजूला ठेवला. कारण तिथे 4 दिवसात तुम्ही रुबिक क्यूबच्या टीचर झाल्या असत्या, पण मी तुम्हाला अडवलं त्याच्यामुळे तुम्ही नाही आल्या. त्याच्यामुळे सॉरी. ओके. तर ठीक आहे, तो पार्ट वेगळा आहे. त्याच्यानंतर पण ह्या तारखा मी याच्यासाठी की तुम्हाला गैरसोय व्हायला नको, म्हणून मी उद्या तुमच्याकडनं समजून घेईल. ओके. अजून दुसरा पार्ट आहे. मी तुम्हाला अ, लगेच एवढ्या 2-3 दिवसात आपलं उद्या सबमिशन झाल्यावर वाटलं तर सबमिशन झालं की तुम्हाला मी माझा मेसेज टाकेल. त्याच्याबरोबर तुमचा स्टॅम्प तयार करणं, तुम्हाला तुम्हाला करायचा आहे तो, किंवा तुम्हाला काय म्हणतात ना ते, आय कार्ड, त्याच्यानंतर तुमचं ते कोणाकोणाचे ब्लेझर्स आहेत ते पण बघतो मी, कोणाचा काय डाटा आहे. कारण ज्यांनी प्रॉपर पे केलं असेल त्यांना ते ब्लेझर्स, ज्यांनी प्लेझरसाठी केलं असेल ते 10,000 100, त्यांच्यासाठी ते आपण सर्व चेक करून त्यांचे पण आपण हे घेऊ, मापं घेऊ, आणि ते पण त्यांचं होऊन जाईल. सो ओके. सो लर्निंग टाइम इज ओव्हर. ज्यांना जायचं त्यांना बाय बाय. मी सांगितलं मला काय सांगायचं होतं ते. आता कोणाला काय अडचण आहे ना, त्यांच्याशी निवांत शांततेत बोलतो, काही प्रॉब्लेम नाही. सर ABCD पासून जरी काय अडचण असेल तरी सांगा, काय प्रॉब्लेम नाही. ओके ना. सर हां बोला. पेन्सिलचे माप कसे घेणार? सांगेल ना, मी तुम्हाला सांगेल ना. तुम्हाला तुमच्या लेडीज टेलरकडे जाऊन मापं घ्यायचे, मी ते कुठले 5 मापं घ्यायचे ते सांगेल तुम्हाला. ओके ना. त्याची जी रिक्वायरमेंट ते सांगेल मी तुम्हाला. ते तुम्ही काही नाही ग्रुपमध्ये टाकले की लांबी, उंची, चेस्ट हाईट, जे काय शोल्डर, जे काय असतं, बाया काय असतात, ते काय असतं बाबा, ते 4-5 मापं असतात. ते लेडीज टेलरकडे जाऊन तुम्ही टाकले की त्यांची जे लिहिलेलं असेल ते मी सांगेल तुम्हाला. ओके, सांगेल तुम्हाला. आणि ते नॉर्मली घेता येतात तुम्हाला तुमच्या लेडीज टेलरकडनं. ओके ना. ओके. अजून काही लर्निंग बाबतीत टेक्निकल इश्यू काही पण सांगा. असं काही समजू नका बरं का. सर हे बघा, मी पण 10वी नापास झालेलो आहे. मी पण खूप स्ट्रगल मधून गेलोय. तुम्ही पण काही स्ट्रगल करत असाल लर्निंग मध्ये. तुम्हाला समजत नसेल, मी कसं करू, काय करू, काय करू, म्हणून बिनधास्त बोलायला शिका. इथं भाऊ बहिणीचं नातं आहे. एखाद्या वेळेस वाटलं तर मी एखाद्या वेळेस रागून घेईल. पण पुन्हा परत मला लक्षात येईल की मी पुन्हा परत या ताईंना कसं समजून सांगितलं पाहिजे, हे पण मला शिकायला मिळतं याच्यातून. असं काही नाही. जरूर बोललं पाहिजे, जरूर मेसेज केला पाहिजे, जरूर सांगितलं पाहिजे. म्हणजे आपल्याला याच्यातून मार्ग निघतो. बाकी काही नाही. ओके. तर एक्झाम डेट, लक्ष्मीताई बोलतायत, बोला. बोला. एक्झामची डेट. एक्झामची डेट सांगतो ना मग. आपल्याला बघा, या वीकच्या एंडिंगलाच घेऊ ना आपण. या वीकलाच घेऊन आपण. आपलं लर्निंग तर होऊन जाऊ द्या ना, 2 दिवसाचं. आता बघा, मी मुद्दाम 1 दिवस जास्त वाढवला. काल आपलं समजा हे झालं असतं, हा हा पार्ट काल घ्यायचा होता मला, हा काळ झाला असता, तर आज तुमचं हे झालं असतं सबमिशन, याचं सबमिशन झालं असतं. आणि उद्या मल्टिप्लिक 1 दिवस लेट होईल, एवढंच आहे, बाकी काही नाही ना. ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम नाही. पण ते तुम्हाला 2 प्रकारच्या एक्झाम आहेत, परत सांगून देतो. एक ऑनलाईन आणि ऑफलाईन. ऑफलाईनला मी तुम्हाला देऊन टाकेल, एकदा हे कन्सेप्ट कम्प्लीट होऊन जाऊ द्या, उद्या परवाची 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 दिली की मग तुम्हाला 4 एक दिवस भेटतात आरामात तो पेपर लिहायला. तो तुम्हाला तुम्हाला साईड तुम्हाला तुम्ही कॉपी करून लिहा का कसंही लिहा. माझ्यासाठी काय आहे? माझ्यासाठी काय आहे? माझ्यासाठी सबमिशन, माझ्यासाठी तो
ऑडिट रिपोर्ट असतो माझ्यासाठी. लक्षात आलं की बाबा एवढ्या शिक्षकांनी आपल्याकडे सर्टिफिकेशन केलंय, त्याच्या अगेन्स्ट हे आपलं त्यांच्याकडे त्यांचा प्रूफ असतो. आणि ऑनलाईन तर पेपर आहेच, ऑनलाईन पण तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. संडेला आपण ऑनलाईन करून घेऊ. तुम्ही आता बघा दिलीच ना एक ट्रायल म्हणून लेवल 4ची, त्याच्यापेक्षा वेगळे काय असणार आहे? त्याच लेवलचे कॅल्क्युलेशन असतील. ओके ना. तरी पण परत सांगतो, तरी पण कोणीच घाबरू नका, हार मानू नका. जसं सॉल्व्ह होण्याचा प्रयत्न करेल ते कम्प्लीट करा. नंतर लर्निंग चालूच राहणार आहे ना आपलं, की बाबा तुम्हाला कोणी शिकवणारच नाहीये, पुन्हा बॅचला पुन्हा परत बसल्या तर ₹2100 तुम्हाला पुन्हा परत रिन्युअल चार्जेस घेतले जाणार आहेत, असं काही नाही. हा, पुन्हा परत अजून सांगतो, हे सर्व जे आपण शिकलो किंवा शिकतोय, हे मुलांना तुम्हाला 1.5-2 वर्षात शिकवायचंय. 1.5-2 वर्षात शिकवायचंय B1च्या विद्यार्थ्याला. पण त्यासाठी B1चं काय ते काही ताईंचे शंका आहेत, तर B1 काय, B2 काय, M1 काय, M2 काय आहे माझ्या प्रेझेंटेशन मध्ये. तर ते आपण उद्या बोलू. कारण मी घेतलं होतं ते आज पण घेतलं होतं. हे बघा इथून हे लेवल आणि झिरो B1 B2 हे ना मी उद्या तुम्हाला सर्व समजून सांगतो. एकदा समजून सांगितलंय मी, तर तरी काही हरकत नाही. काय होतं, बऱ्याच वेळा आपण इकडनं इकडे निघून जातं. पुन्हा परत समजून सांगतो मी. म्हणजे नेमकी फरक काय, B1 मध्ये काय फरक आहे, M1 मध्ये काय फरक आहे, B2 नेमकं काय आहे, M2 काय आहे नेमकं, झिरो लेवल काय, पुन्हा परत समजून सांगतो. उद्या वेळ भेटला, उद्या तुमचं सबमिशन झालं की आपण लगेच बोलू त्याच्याबद्दल वाटलं तर. सर्व हं. शांततेत. कुठला मुलगा आला तर कुठलं किट त्याला द्यावं, त्या मुलाची पात्रता काय आहे, अंडरस्टँडिंग म्हणजे त्याला कुठलं द्यावं. अनुजाताई बोला. येस, हम्म. मला बोलायचं आहे. बोला बोला. सर, आपण याचं मेंटली अर्थमॅटिक हे करतो ना, हम्म हम्म सॉल्व्ह वगैरे, तर हम्म त्यावेळेला असा प्रॉब्लेम येतो, की जे हे आहेत रॉडवर वगैरे आपण व्हिज्युअलाइज करतो, तर हम्म. ते प्रॉपर नाही होते सर. तर त्याला काही ओके. टेक्निक आहे का दुसरी? काहीच काय टेक्निक केलं नाही, पाहिजे? काहीच टेक्निक नाही. नाही सरळ का? सरळ बसा तुम्ही फक्त. सरळ बसा, हीच एक टेक्निक आहे. ओके, पाठीचा कणा सरळ, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. घ्या असे 2 बोटं घ्या, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. हम्म. हम्म. 9. आता परत डोळे ओपन करा आणि इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आता एकदम प्रामाणिकपणे मला सांगा, 9 कसा करायला पाहिजे आपण? तुम्हीच सांगा, तुम्हीच सांगा उत्तर. समजून सांगा, मी बालवाडीतला विद्यार्थी, तुम्ही मला समजून सांगा 9 कसा केला पाहिजे. प्लस काय? नाही, थांबा थांबा पिन्स थांबा क्लोज थांबा केली थांबा. पाहिजे. तुम्ही फक्त मला फक्त अनुजाताई बोलतील प्लीज. आता त्यांचं शंका आहे ना, मला त्यांचं डाऊट क्लिअर करू द्या. तुम्ही सर्वजण खूप हुशार आहेत, तुम्ही PhD आहात. पण माझी अनुजाताई आणि मी बालवाडीत आहे. माझ्या अनुजाताईंशी बोलू द्या. बाकीच्या नंतर तुमच्याशी बोलतो. अनुजाताई सांगा. कारण अनुजाताई आज आहे ना ध्रुव ताऱ्यासारख्या आलेल्या आहेत, त्यांना मोबाईल कसा ठेवावा ते पण माहित नाहीये. तरी ठीक आहे, त्यांना आपण समजून घेऊया. हा, सांगा. सांगा कसा करायचा नाही सांगा. सर 9 हा पिन्स क्लोज केली पाहिजे आपण. हम्म. डायरेक्ट युनिटवर हा. अवेलेबल मग आहे. मला तर खरंच ते आपण सांगा, मी जेव्हा नाईन हं, हं. नाईन सांगितला तेव्हा तुम्ही काय काय ऍक्शन केल्या होत्या त्या मला प्रामाणिकपणे सांगा. माझ्याकडनं हे झालं तर ते एकच म्हणजे हे हम्म झालेलं हम्म खालून हम्म. वरती करायचं. अजून काय पिन्स केलं होतं क्लोज नंतर? झाले. अजून अजून सांगा काय काय केलं होतं ते. नंतर नाही लक्षात सर एवढं माझ्या. मी चुकली असेल किंवा काहीतरी. मग इकडे गेली ते असेल नाहीतर जे पिन्स चुकलं ना तेच सांगतो तुम्हाला. त्यांनी काय केलं, असं पण केलं, असं पण केलं, नंतर असं पण केलं. इकडं लक्ष द्या. 3 ऍक्शन केल्या त्यांनी एनी टाइम. त्यांनी काय केलं, असं झालं, मग त्यांना वाटलं अरे 9 करायचं पण 4च झालं. मग 5 ला बिचारायला नाराज करायचा 5 ला खाली ओढून घेतला. पुन्हा परत त्यांना त्यांना त्यांच्या लक्षात आलं नाही 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 हे चुकलेलं आहे. 9 असा असतो, असं पण केलं. म्हणजे इकडे लक्ष द्या. पण जर मेंटल अरिथमेटिक +9 अगेन +9 करायचं असेल तर लगेच जर मी पुढची माझी कमांड लगेच सुटते पण. कारण इकडे लक्ष द्या, तुम्ही असं करतायत तेवढ्याच वेळात असं पण 9 होतो. इकडे लक्ष द्या. लक्षात येते तुम्हाला मला काय सांगायचंय? जर मी तुम्हाला फास्ट विचारतोय आणि तुम्ही जर नुसती एक ऍक्शन नंतर पुन्हा परत दुसरी ऍक्शन आणि परत तिसरी ऍक्शन, तोपर्यंत माझे 3 अंक फेकले जातील. मी जेव्हा हो. स्पीडली विचारू तेव्हा. आणि मग तुम्हाला वाटतं मला येत नाही. लक्ष द्या मला काय सांगायचंय. तुमचा पण गुड क्वेश्चन आहे, माझं पण गुड ऑब्झर्वेशन मधून तुम्हाला सांगतो मी. त्याच्यासाठी गुड डिसिप्लिनरी ऍक्शन आपल्या झाल्या पाहिजे. काय झाल्या पाहिजे? गुड डिसिप्लिनरी ऍक्शन झाल्या पाहिजे. म्हणजे 9 म्हटलं ना, तर कधीही चंद्रावर जरी आपण जाऊन सकाळी उठलो तरी 9 असाच झाला पाहिजे. आणि जर हे स्ट्रोक तुमचे प्रॉपर झाले तर सर्व ब्रेन आपोआप पुढे करायला लागतो. काय काळजी नका करू ताई. पण प्रॉब्लेम काय, वी आर कन्फ्यूज. आपण अजून कन्फ्यूज आहेत. म्हणून ब्रेन कन्फ्यूज होतं, म्हणून मेंटल अरिथमेटिक होत नाही.
काय काळजी करू नका. म्हणून त्याच्यासाठी काय गरजेचं आहे? त्याच्यासाठी मोर प्रॅक्टिसेस टू एक्सप्लेन टू अदर्स. जेव्हा तुम्ही टीचरच्या रोलमध्ये जातात, जेव्हा accuracy मध्ये जातात, जेव्हा तुम्ही कॉन्फिडन्सली टीचरचा रोल प्ले करतात ना, तेव्हा असं पण करायची गरज नाही. तो 9 आपोआप दिसायला लागतो. मी प्रामाणिकपणे सांगतो. नाही केला ना, मुव्हमेंट न करता पण 9 दिसतो, -6 दिसतो, +2 दिसतो, -4 दिसतो, +9 दिसतो, +200 दिसतो आणि आन्सर इज 210 दिसतो. परत सांगतो तुम्हाला. दिसतं ते असं, तरळतं. पण त्याच्यासाठी थोडी तपश्चर्या लागते. त्याच्यासाठी म्हणतात ना, स्वाध्याय करावा लागतो, बैठक बसवावी लागते आणि हरिपाठ रोजचा बसावा लागतो. आणि हरिपाठ कसला असेल? जे माझ्यापाशी आहे, मी भिगळलो, तुम्ही भी घळा. भिगळा नाही, तुम्ही भी घळा. त्याच्यासाठी आपल्याकडे जे B1, B2, L0 जे नॉलेज आहे, ते गिव्ह टू अदर. स्टार्ट द क्लास. क्लासमध्ये उभ्या राहिल्या तर तुम्हाला वाटलं की मी PhD होईल आणि मग क्लास सुरू करेल. सॉरी, असं तत्व नाहीये. म्हणून अबॅकस मध्ये काय सांगतात ते बिचारे, ते का 2-2 महिने शिकवत नाही? 3 दिवस शिकवतात आणि म्हणतात पहिले 50 मुलांना शिकवा. हा, मग 40,000 पण गेलेले असतात आणि 3च दिवसामध्ये जेव्हा सांगतात की आता 50 मुलांना शिकवा, मग बरोबर करतात. ज्यांना 50,000ची जी म्हणतात ना झळ लागलेली असते, ते बरोबर हातपाय झटकतात आणि शिकवतात बरोबर. सांगायचा अर्थ असा आहे की स्टार्ट द क्लास. जे येतंय ना ते शिकवायला चालू करा. मग तुम्हाला तुमचे काही डिस्प्यूट्स असतील, स्टुडंट कसे कलेक्ट करायचे, काय करायचे, त्यासाठी पुन्हा काय सांगितलंय? अख्ख्या गावाला एक्सप्लोअर करा की मी अबॅकस टीचर आहे, मी 1,00,000 रुपये भरलेत. काय प्रॉब्लेम आहे? साऱ्या गावाला सांगायला सांगायला प्रॉब्लेम आहे. अख्ख्या गावातल्या मारुतीच्या पारावर बसून पोरांना शिकवायला काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? लोक काय म्हणतात, तुम्ही चुकीचं कामं करतायत का? प्राऊड फील असला पाहिजे. मी अख्ख्या गावाच्या पोरांना मारुतीच्या पारावर किंवा जिथं गावात बघा, शहर, तालुका, जिथं हे बघा, मर्यादा आहे ना, मर्यादा स्वीकारला की प्रॉब्लेम आहे. पण मर्यादाच्या बाहेर गेलो की मग अनंत ऑपॉर्च्युनिटीज आहेत. यालाच म्हणतात लाईफ स्किल शिकणं. मर्यादा आणल्या की प्रॉब्लेम आहे. मग आमच्या गावात कोणी 100 घेतं, आमच्या गावात कोणी 2,000 घेतं, आमच्या गावात 50, आमच्या वाघमोडे ताई म्हणतात आमच्या गावात 70च घेतं. पण 70चं पण गणित मी तुम्हाला सांगेल. इकडे लक्ष द्या. आता त्या वाघमोडे ताईंचं 70चं गणित सांगतो. मी आणि ताईंशी एक जस्ट गप्पा झाल्या होत्या. जर तुमच्याकडे 100 मुलं असतील, लिहा सर्वजण 100 मुलं. 100 मुलं लिहा, 100 मुलं. 100 मुलं असतील आणि 100 मुलांचे जर तुम्ही फक्त ₹70 घेत असाल, ₹70 घेत असाल महिन्याला, तरी तुम्हाला ₹7,000 महिना पगार मिळतो. लक्ष द्या, मी किती मुलं सांगितले तुम्हाला? बोला सर्वजण, किती सांगितले? 100 मुलं आणि फक्त ₹70 महिन्याला घेतले तरी मला किती भेटतात? ₹7,000 महिन्याला भेटतात. या 100 मुलांना आठवड्यातून किती क्लास घ्यायचे आहेत आपल्याला? जास्तीत जास्त 2 क्लासेस घ्यायचे किंवा 4 क्लासेस. 50-50 मुलांचे केले. शनिवार, रविवार जरी केलं तरी आपण शिकवू शकतो त्यांना, 100 मुलांना. इकडे लक्ष द्या. लक्ष द्या. याच्यातून असं झालं, एवढं मार्केटमध्ये चीप कोणीच नाहीये. याच्यातून असं झालं की एखादा संस्थेतला एखादा मास्तर आपल्याला खूप खट्याळ आहे आणि तो म्हणतो याच्यातले पण ₹20 त्याला पाहिजेत. ₹70 पण ₹20 त्याला पाहिजे. म्हणजे किती पैसे आपल्याला मिळतात? ₹50. आपल्याला किती मिळतायत? ₹50 मिळतायत. तरी पण तुम्हाला ₹5,000 पगार मिळतो. प्रॉब्लेम काय आहे आपल्याला? जर काहीच अपॉर्च्युनिटी नाहीये, तर लक्ष द्या मला काय म्हणायचंय. जर मायन्यूट मध्ये बोललो मी तुम्हाला, तुम्ही म्हणतात ना, मी खूपच खेड्यात राहते, मी एकदम ग्रामपंचायतला राहते, माझ्या इथं पोरांची पेइंगच कॅपॅसिटी नाही, तर हे पण आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. 100 मुलांना ₹50, ₹50 महिन्याला, म्हणजे एका लेवलची फी किती झाली त्यांना? 6 महिन्यात. इकडे लक्ष द्या. आपण एक इथं मात्र आपण थोडंसं हुशार झाला पाहिजे. इथं गणित शिकवतो तुम्हाला. आपल्याला सांगायचं एका सेमिस्टरला एक लेवल होते. एका सेमिस्टर 6 महिन्याचं असतं. इकडे लक्षात, इथं स्वार्थी बना थोडासे. इथं मात्र थोडेसे चत्रे बना. त्यांना सांगा मी 6 महिन्यात म्हणजे एका सेमिस्टरला मी एक लेवल करणार आहे. तर तिथं आहे ना ₹300 उतरून घ्यायचे किंवा 6×42. लक्ष द्या मी काय सांगतोय. म्हणजे ₹70 ठेवले तर ₹420 एका सेमिस्टरचे एकाच वेळेस आपण घेतले पाहिजे. आणि पुन्हा परत
जो तुमच्याकडे जो 20 रुपयाचा जो कमिशनवाला जो मास्तर असेल किंवा संस्था चालक असेल, त्याला पण सांगायचं बाबा त्याच्यातले 120 रुपये तू घे, पण 300 रुपये माझे. लक्षात आहे मला काय सांगायचं तुम्हाला? 6 महिन्याचे पहिले पैसे घ्यायचे, तरच अबॅकस टूल आणि बुक द्यायचं. आणि त्याचे पण काय जे काय असतील ना, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही एका एका सेमिस्टरचं बुक आणि अबॅकस टूल दिलं, तर कमीत कमी झिरोचं दिलं तरी 220 रुपये खर्च आहे. तुम्ही जर तुम्ही B1 आणि अबॅकस टूल दिलं तरी त्याचा 185 रुपये खर्च आहे. जर तुम्ही M1 आणि अबॅकस टूल दिलं तरी त्याचा 250 रुपये खर्च आहे. तर मात्र तो तुम्हाला माहिती पाहिजे. त्यांना सांगायचं बाबा हे 250 रुपयाचं किट आहे, हे दिलं हे 250 प्लस हे 420, तरच तुला अबॅकस क्लासमध्ये बसता येईल. सांगण्याचा अर्थ असा आहे मला, जर लार्ज स्केलमध्ये करायचं असेल आणि मग तुम्हाला जर एखादी स्कूल भेटली की जिथं 500 विद्यार्थी आहेत. आता हिशोब करा तुम्ही. 500 विद्यार्थी गुणिले 70 रुपये करा 70. म्हणजे तुम्हाला किती भेटतात? नाही 70 मधले 20 रुपये त्या शाळेला कमिशन मध्ये गेले. 50 रुपये. 50 रुपये. 500 मुलांना आपण 50 रुपये फ्री करतोय, तरी आपल्याला किती भेटतात? आपल्याला 25,000 रुपये आपल्याला मिळतात. लक्ष द्या. पण 500 विद्यार्थ्यांना तुम्हाला आठवडाभर काम करावं लागेल. लक्ष द्या. आठवडाभर राबवावं लागेल, कारण वेगवेगळ्या बॅचेसमध्ये जसं टीचर करतात ना, 3 तास 4 तास म्हणजे 45 मिनिटं या क्लासवर, 45 मिनिटं त्या क्लासवर, 45 मिनिट, कमीत कमी दिवसाला 3-4 क्लासेस तुम्हाला करावे लागतील. अशा पद्धतीने पण तुम्ही 500 मुलांना 50 रुपये महिन्याला, 6 महिन्याला किती झाले? 300 रुपये. वरचं देवाला, त्याला तो बाबा कोण संस्था चालक असेल किंवा टीचर असेल, कोणी तुम्हाला मदत करत असेल तर त्याला पण आपण करू शकतो. म्हणजे एकदम मायन्यूट बोललो मी तुम्हाला, की कसं आपण रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी किंवा तुम्हाला वाटलं की मोठ्या लेवलला काम करायचंय मला, मास क्वांटिटीवर काम करायचंय, तर ते पण आपण कसं करू शकतो. मग याच्या परीने जर समजा तुम्हाला एखाद्याने 500 रुपये दिले, समजा 500 मुलांनी 500 रुपये दिले, तर मग करा कॅल्क्युलेशन किती झाले. हे सर्व पटीने वाढत जातात. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. पण मायन्यूट लेवलची अपॉर्च्युनिटी पण तुम्ही सोडू शकत नाही. आणि जिथं कॅश लेवलची जिथं अपॉर्च्युनिटी, जिथं योग्य एखादे स्कूल तुम्हाला अशी पण भेटू शकते जिल्हा परिषद सारखे लेवलची, की जसे आमच्या जयश्रीताई पण काम करतात अशावर नगर ग्रामपंचायत लेवलला, तर त्यांच्याकडे पण 175 मुलं आहेत, ते पण मायन्यूट लेवलला काम करतात. पण सांगण्याचा अर्थ असा आहे की मायन्यूट लेवलला एकदम मिनिमम फीज मध्ये पण तुम्ही काम करू शकतात, तरी पण रेव्हेन्यू जनरेट आपण करू शकतो. फक्त आहे ना, आपली कॅल्क्युलेशन आपल्याला मांडता आला पाहिजे स्वतःला. आपला हिशोब आपल्याला काय टर्न होतोय, मी कशा पद्धतीने ऍडमिशन प्रोसेस केली पाहिजे, मग आपली मात्र एक क्लिअर पाहिजे. ऍडमिशन फॉर्म भरला, 6 महिन्याचे पैसे, किटचे गरज पैसे असणार लावायची. आणि ऍडमिशन बाबा हे किट घे. 500 मधून 300 ऍडमिशन झाले तरी चालतील. मग त्या मुलांचा क्लास घ्यायचा. सांगण्याचा असं आहे, थोडंसं प्रोफेशनल अप्रोच ठेवावा लागतो. नाहीतर लोक मला पण मी तुम्हाला सांगितलंय की मला 35-35 हजाराचे पण टूल आणि माझ्याकडनं बुक घेऊन गेले लोकांनी, पैसे नाही दिले नाही. म्हणजे 4 वर्षाची पूर्वची गोष्ट आहे. म्हणजे एका शाळेला मी असंच डोनेट दिलं, मग त्यानंतर सांगितलं, त्याला मित्रच होतं, तुला डोनेट दिलं बाबा तुझ्या शाळेला ही ऍक्टिव्हिटीज. सांगायचा अर्थ असा, ते लोक नंतर नाही देत. त्याच्यापेक्षा तुमचे पण कष्टाचे पैसे असतात, तुम्हाला पण मेहनतीचे आहेत. पहिले क्लिअर 2 ऍडमिशन कमी झाले तरी चालतील, पण क्लिअर व्यवहार. जर तुम्ही कमी पैसे घेताय जगापेक्षा, पहिले पैसे आणि नंतर मग पुढे ऍडमिशन, इतकं मात्र तुम्ही क्लिअर पाहिजे. असं असं म्हणणार आहे. का तुम्ही जगापेक्षा जर कमी घेतायत तर मग ते उसनवारी सारखं काय करू नका. हा ठीक आहे, आपलं ब्रेन टेन आपली फॅमिली म्हणून ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके ना. पण तुम्हाला पण नको आर्थिक नुकसान व्हायला, तर ते आपण थोडंसं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. ओके. सो हा एक थोडासा एक्स्ट्रा हो पार्ट होता, की जे तुम्हाला वाटतं ना, मी कसं करू 0, सर. B1, M1, हे पण मी उद्या समजून सांगेल तुम्हाला. जसं मी आता तुम्हाला फीस बद्दल बोललो, पण जरूर तुम्ही मोठ्या लेवलला, मोठ्या मोठ्या स्कूल्स बरोबर तुम्ही बोललं पाहिजे अशा लेवलला. आणि काही अडचण आली तर अशा लेवलला मला कॉल करा. मी पण तुमच्याशी वैयक्तिक बोलेल, तुम्हाला मार्गदर्शन करेल मला समजलं तर. आणि जरूर तुम्हाला पण कॉन्फिडन्स होईल की मी कसं बोललं पाहिजे. ओके ना. अर्चनाताई बोला, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. सर, एक्झामसाठी टाइम लिमिट असणार आहे का? कुठल्या एक्झामसाठी? आपल्या आता जे होणार आहे लेव्हल 4 साठी.
तुम्ही आज श्वास मोठा श्वास घ्या आणि सोडून द्या. एक्झाम गेली बाबा, एक्झाम अशी नाही, गेली बाबा एक्झाम. प्रॉब्लेम एक्झामचा नाहीये, टाइम लिमिट ऍक्च्युली. टाइम ते लिमिट टाइम जरा नाही. लक्षात आहे, लक्षात आहे. तुम्हाला लिंक दिली जाईल. लिंक दिल्यानंतर निवांतपणे कंप्लीट झाल्यावर सबमिट करायची. आलं लक्षात? सर, पण असं बुक मध्ये सॉल्व्ह करताना 15 मिनिट 18 मिनिट असं हो द्या ना. लिहिलेलं असतं, तेवढ्या मी काय मिनिटात बोललो नाही होत. तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला तुम्हाला आचरेकर बनायचंय का सचिन तेंडुलकर बनायचंय? तुमचा पहिले गोल पहिले फायनल करा. मला आचरेकर बनायचंय का सचिन तेंडुलकर बनायचंय? पहिले सांगा बरं, याचं उत्तर सांगा मला. सर, तेंडुलकर तर माहिती, म्हणजे आचरेकरचं बॅकग्राऊंड नाही माहिती, त्याच्यामुळे नाही सांगू शकत. नाही, मला पहिले सांगा की आचरेकर सचिन तेंडुलकरचे गुरु कोण होते? आय थिंक आचरेकर होते. हा. त्याच्यानंतर विनोद कांबळी जो होता, त्याचे 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 कोच कोण होते? त्याचे गुरु कोण होते? पण तो सचिनचा फ्रेंड होता. हा, मग त्याचे गुरु कोण होते? आचरेकरच होते का? हा, मग म्हणून मी तुम्हाला काय बोललो, तुम्हाला आचरेकर गुरुजी बनायचंय. तुम्हाला आचरेकर गुरुजींनी कधी आयुष्यात सेंचुरी नाही मारली. सांगायचा अर्थ काय मला, तुम्हाला सेंचुरी मारणारे तुम्हाला प्लेअर बनवायचे. तुम्हाला चांगले ओके. नागरिक, चांगले सेंचुरी मारणारे, चांगले मेंटल अरिथमेटिक करणारे, कॉन्सन्ट्रेशन करणारे, अभ्यास करणारे, चांगल्या लाईफ स्किल मध्ये जगणारे विद्यार्थी तुम्हाला तयार करायचे. त्यासाठी आपण तुम्हाला तुम्हाला असं कधीच विचारू नका की तुम्हाला कोण काय विचारेल. तुम्ही हे किती मिनिटात सोडवले असं तुम्हाला कधीच कोणी विचारणार नाही. पण त्याच्यासाठी ब्रेन ट्रेन फॅमिलीमध्ये दरवर्षी नॅशनल मॅथ मॅरेथॉन असतात, स्टेट लेवल कॉम्पिटिशन असतात, तर तुम्हाला पण असतात. का तुम्हाला द्यायला लावतो मी? तुम्हाला पण बक्षीस असतात, तुम्हाला पण मोठ्या मोठ्या ट्रॉफ्या असतात, मिरवायला मोठे मोठे जिरे टोप असतात. का? की बाबा आमच्या सर्व ताईंना पण गर्वाने सांगताय हो की मी पण पहिल्या नंबरने आले, मी पण दुसऱ्या नंबरने आले. तुम्हाला पण तुमच्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन यावी, तुम्ही नंतर ते हलकं पुलकं घेऊन तुम्ही तुम्ही पण जोरात प्रॅक्टिस करावी, तुम्हाला पण वाटावं की मला यावर्षी विनर व्हायचंय. सांगण्याचा उद्देश असा आहे की दरवर्षी हा ठेवण्याचा पण उद्देश का असतो, आणि त्याच्यात काही फीज वगैरे तुमची घेत नसतो मी, बिकॉज यू आर द फॅमिली मेंबर. कारण तुम्हाला पण हेल्दी कॉम्पिटिशन मध्ये यावी, तुम्हाला पण सहभाग घेता यावा आणि तुमचं स्किल इन्हान्स करता यावं, हा उद्देश असतो. ते आहेत ना, सर्व होईल ते पुढे, काय काळजी नका करू. आता फोकस काय करा, ठीक आहे सर. जे शिकले ते मला कोणाला तरी शिकवायचंय, मला गुड एक्सप्लेन करून मला शिकवायचंय. बाकीचे तुमचे स्वतःचे डेव्हलप आपोआप होईल, काय काळजी नका. जर तुमच्या एखाद्या विद्यार्थ्याने चांगलं मोठं यश संपादन केलं ना, तुमची स्वतःची पर्सनॅलिटी लगेच असं, अहो ते ट्रॉफी घेताना सुद्धा आपण एखाद्या ताईंना असं डुगू अशा कायम म्हणतो, पाठीचा कणा सरळ ठेवा, पाठीचा कणा सरळ ठेवा. पण ते ट्रॉफी घेताना सर्व ताई अशा पाठीचा कणा सरळ ठेवून फोटो काढतात. बघा, पर्सनॅलिटीमध्ये लगेच फरक पडतो. हे बघा, सांगायची पण गरज पडत नाही. आमच्या वनिता ताईंना समजलं ते मला काय सांगण्याचा अर्थ काय, तिथं स्वतःला प्राऊड फील करतो आपण. यालाच म्हणतात की मोटिवेशन. रिअल लाईफमध्ये मोटिवेशन असं असतं ना. पण आता आपण द्यायला सुरुवात करूया. स्टार्ट स्टार्ट करा, हे फार इम्पॉर्टंट. सर योगिता ताई, तुम्हाला काही बोलायचंय? हा, सर बोला ना. सर मला अं, बोलायचं होतं की मला 100 आणि आवाज हा येतोय? हा, बोला सायली ताई, हा बोला बोला. हा, माझा 100 आणि 1000चं जे हे ना, त्याच्यामध्ये थोडस कन्फ्युज होते. त्याचा जो आपला व्हिडिओ आहे ना, तो आलेला नाही वाटतं ग्रुपवर. तुम्हाला तर बोनस मला तो देतोय मी, ऐका ना. तुम्हाला बोनस शिकवतोय मी, हा 1000 आणि 100. आता तुम्हाला 1 वर्ष मुलांना, तुम्ही जर आत्ता क्लास चालू केला तर 1 वर्षापर्यंत तुम्हाला कुठल्या हा रॉड पर्यंत शिकवायचंय तुम्हाला मुलांना? सांगा. टेन्शन हा, संपला विषय. आला लक्षात? बोनस बिकॉज ऑफ वी आर गोइंग टू एक्स्ट्रा. आणि जेव्हा एक्स्ट्रा देतो ना, तेव्हा कॉन्फिडन्स वाढतो की अरे यार, 100चा रॉड कमीत कमी मला माहित तरी झाला ना 2 महिन्यात. ऐकून घ्या मला काय म्हणायचं, माहित तरी झाला ना. हा 100चा रॉड आहे का, याच्यावर 100 असतो का, वरती 500 असतो का. जर माझ्याकडे 400 असेल, तर जर मला 100 करायचं असेल, तर याला पण असंच बोलायचं का, -4 + 5. पण तो असतो -400 + 500. बोलायलाच नाही सांगितलं मी, -4 + 5. तो 100च्या रॉडवर आपोआप होऊन जातं. आलं लक्षात? काही काळजी नका करू. फोकस, गो थ्रू द बुक, each and every part, each and every sum, each and every calculation, solve with the two techniques. First is the
abacus tool, second is the fingering, and third is the try with mental arithmetic. जर ते करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला हंड्रेडचा आणि थाउजंडचा रॉड आपोआप दिसायला लागेल. काळजी नका करू, अभावाचा शब्द आहे. पण त्याच्यासाठी पहिले इच अँड एव्हरीथिंग सॉल्व. B1 हे B2. सॉल्व पूर्ण करून टाकू का सर आता लगेच, म्हणजे मग जेवढं त्याच्यासाठी काय पुस्तक दक्षिणा आहे आहे का? दक्षिणा मग प्रत्येक पानावर 11 रुपये दक्षिणा, नाही, प्रत्येक पानावर 11 रुपये दक्षिणा, असं काही नाही. मला तुम्हालाच वाटलं सॉल्व्ह फक्त करायचंय जे ते. टेस्ट हा. दिलंय त्याच करायचंय. नाही नाही, ते तुमच्यासाठीच आहे. फक्त मी बघतोय की कोण मला विचारतं, मग सोडायचंय का? मग परत मी सांगेल 51 रुपये दक्षिणा, प्रत्येक पानावर ठेवा, मग पुढे जायचं. असं नाही, ते तुम्हालाच करायचंय, तुमच्यासाठीच दिलेलं आहे ते. हा. ओके ना? ठीक आहे. हा. हो, ओके. आणि मला बॅनरचं पण हवं. मी मेसेज मेसेज टाकू, टाकला होता पण तुम्ही रेड ग्रुपमध्ये टाकून केला द्या. होता मेसेज मी, पण तुम्ही रेडच चालेल, करून आधी देतो. पण केला होता. तर कदमताई, तुम्ही कुठून बोलतायत? देवळाली? मी नाशिक मधूनच आहे ना, सिडको. ओके ओके ओके, बनवून पाठवतो मी, पाठवतो. मला परत मेसेज ठीक करा, आहे मी सर. सर्वांनाच पाठवतो मी, पण थोडासा टाइम कधी कधी माझा हे होऊन जातो, पण पाठवतो मी तुम्हाला. आणि नाही काही ना ताई, परत एक मेसेज टाकून द्यायचा, मध्ये मला लगेच लगेच लक्षात येईल, अरे कदम ताईंना द्यायचंय मला म्हणून. काही प्रॉब्लेम, एक मेसेज, सर प्लीज बॅनर, प्लीज बॅनर, असं जरी टाकलं तरी लक्षात येऊन जातं माझं. ठीक आहे. ओके ना? हो. चालेल ताई, पाठवून देतो मी. सर आणि 100चं कोण बोलतायत? नाव सांगा ना. वाघमोडे वाघमोडे हा, बोला 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 वाघमोडे बोला बोला तर बोला. ते हा. आपण म्हणजे वन युनिटचं हा म्हणजे हँड यूज करतो आणि टेन्सला हा करतो, मग 100ला कसं करायचं? Ready for the calculation. Ready for the calculation. Ready for the calculation. Okay. 24 plus 84. 80 करायचा तुम्हाला 10च्या प्लस रॉडवर. 18 हा. नाही, सेट द झिरो. 24 24 84 बोललो मी. 84 84. 84 सॉरी सॉरी हा हा. 24 पुन्हा परत 24 पुन्हा परत 24. पुन्हा परत 24 हा हा. आणि 20 4 करा. साठी 20 करा ना. 24 करा ना. सेट द झिरो. 24 करा. फक्त 24 करा. हा, आणि मी जे सांगतो ते व्यवस्थित ऐका. याच्यात मला ऍड 84 करायचं आहे. करा, अच्छा सांगा मला. ऍड 80. 80 हा, 84. -20 प्लस 100 आणि 4 आणि साठी 4 साठी -1 प्लस 5 सांगा. आन्सर इज 108 येतंय ना? येतंय ना? हा, लक्ष द्या आता. प्लस 400 करायचंय. प्लस 400 मायनस नाही हा -400 ना, -1 म्हणजे 100 आणि प्लस 500 आन्सर इज 508 येतं ना? येतं ना? खरं सांगा, प्रामाणिकपणे सांगा. हो दिसतंय ना? येस का नो? हो, परत पण मग प्रामाणिक ते सांगा. थांबा ना जरा. तुम्ही कन्फ्युज नको. पहिले मला एक प्रामाणिकपणे सांगा, दिसतंय ना? हो हा, यालाच म्हणतात बियॉन्ड द बॉर्डर. जेव्हा तुम्ही थिंकिंग करा, जर तुम्ही ब्लॉक झाले, कसं काय, नथिंग, डुईंग क्रिएटिव्हिटी. या जगामध्ये ना, कोण जिंकतं किंवा कोण मोठं होतं माहिती का? 2000 जी समोर नसतं. मी काय सांगतो इकडे लक्षात, समोर नसतं, पण तो जो निर्माण करण्यासाठी स्वप्न बघतो, त्याला ब्ल्यू प्रिंट म्हणतात. ब्ल्यू प्रिंट म्हणतो ना, की नेशन आम्हाला पुढे न्यायचं आहे, याच्यासाठी माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे. मोठे मोठे म्हणजे असे मोठे मोठे शब्द कधीतरी तुम्ही ऐकले. व्हॉट इज द ब्ल्यू प्रिंट? ब्ल्यू प्रिंट म्हणजे आमच्याकडे स्वप्न आहेत. हे पण एक आपलं स्वप्न आहे, की माझ्याकडे काहीच नाही अवेलेबिलिटी, तरी पण मला 100चा रॉड दिसतो. पण 100चा रॉड तुम्हाला पहिल्या दिवशी दिसला असता का? नाही दिसला असता. पहिल्या दिवशी 100 प्लस 400 करायला लावला असता तर दिसला असता का तुम्हाला? नाही दिसला असता. आता कमीत कमी बघतात 100 का, मग -1 आणि +5, मग दिसतो तरी येतो 500. त्याच्यासाठी इकडे लक्ष द्या, की मर्यादा आहेत. मर्यादा आहेत. पहिले आपण युनिट रॉडवर होतो. हळूहळू 10चा रॉड दिसायला लागला. हळूहळू 100चा रॉड